कालच एक व्हिडिओ बघितला ज्यामध्ये एक महाशय अर्थातच ते आयुर्वेदिक वैद्य नव्हते, तर ते सांगत होते एक रेमेडी की तुम्ही कारल्याचा ज्यूस घ्या, त्यानंतर त्याच्यामध्ये काकडी घ्या आणि अजून त्यांनी सांगितलं की त्याची पानं घ्या त्याच्यामध्ये आणि हे सगळं जे आहे ते एकत्र मिक्स करा, पाणी घालून त्याचा ज्यूस काढा आणि मग तो प्या तुम्ही रोजच्या रोज आणि मग तुमचा डायबिटीज पूर्ण बरा होऊन जाईल. तर असा डायबिटीज बरा होतो का हो? तुमच्यापैकी किती जणांनी हा उपाय केलाय आणि मग तो करायचं बंद करून दिले आणि मग तुमची जी रेग्युलरची डायबिटीजची गोळी होती ते खायला चालू केली? म्हणूनच अशा कुठल्याही रेमेडीजनी फक्त डायबिटीज बरा होऊ शकत नाही. डायबिटीज करायचा असेल तर ओव्हरऑल सगळ्याचा सगळा विचार करावा लागतो आणि म्हणूनच ह्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की अशा कोणत्या गोष्टी आहेत आपल्या लाईफस्टाईल मधल्या ज्याच्यामध्ये चेंज केलं तर डेफिनेटली तुमचा डायबिटीज हा रिव्हर्स होऊ शकतो. कशा प्रकारे होऊ शकतो, कुठल्या स्टेजला असेल तर होऊ शकतो, हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी, MD आयुर्वेदा डॉक्टर, होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर आणि आयुर्वेदिक लाईफस्टाईल कोच सुद्धा. या व्हिडिओमध्ये आपण टाईप 2 डायबिटीज मध्ये कोणत्या गोष्टी काम करतात आणि कोणत्या गोष्टी काम करत नाहीत हे तुम्हाला मी सांगणार आहे. ज्यावेळी आपण ब्लड शुगर चेक करतो, बऱ्याचदा ऍक्सिडेंटली दुसऱ्या कारणांसाठी चेक करतो किंवा मग काही थोडेफार सिम्पटम्स बॉडीमध्ये दिसत असतील तरी सुद्धा आपण बऱ्याचदा शुगर चेक करून घेतो आणि त्यावेळी कळतं की नाही, ब्लड शुगरची लेवल वाढलेली आहे आणि मग तुम्हाला डॉक्टर लगेच एक टॅबलेट चालू करतात आणि झालं, ट्रीटमेंटचा पार्ट तिथेच संपतो, हो की नाही? तर ही जी टॅबलेट दिलेली असते ही फक्त तुमच्या ब्लड मधली जी शुगर वाढलेली आहे, साखरेची पातळी जी वाढलेली आहे ती कमी करण्यासाठी दिलेली असते. परंतु ही साखर का वाढलेली आहे ह्याच्यावरती ट्रीटमेंट करण्यासाठी काही उपाय केलेला गेला आहे का? तर बऱ्याचदा तिथे काही उपाय केलेला नसतो. फक्त आणि फक्त ती वाढलेली रक्तातली पातळी कमी करण्यासाठीची औषधं दिली जातात आणि त्यामुळे बऱ्याचदा असं दिसून येतं की जरी ज्या लोकांना डायबिटीज आहे त्यांची ब्लड शुगर लेवल नॉर्मल राहत असली तरी सुद्धा त्यांच्यामध्ये बरेच कॉम्प्लिकेशन्स दिसतात, जसे की काही न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स दिसून येतात किंवा मग हार्टचे कार्डियक प्रॉब्लेम दिसून येतात किंवा रिनल डिसीजेस दिसून येतात किंवा मग ब्लाइंडनेस पर्यंत गोष्टी गेलेल्या सुद्धा दिसून येतात जरी त्यांची ब्लड शुगर लेवल ही नॉर्मल असेल. कारण मेन जो डिसीज आहे तो मास्क केला जातो ह्या गोळ्या घेतल्यामुळे. आणि म्हणूनच आयुर्वेदानुसार जर आपण थोडा डायबिटीजचा विचार केला तर डायबिटीज हा आयुर्वेदातील मधुमेहाशी बऱ्याचदा साधर्म्य साधणारा असा डिसीज बघितला जातो. आपण प्रमेह म्हणजे जे डायबिटीज आहे तर त्याला आयुर्वेदामध्ये प्रमेह एक संज्ञा आहे. तर प्रमेहाचे आयुर्वेदामध्ये 20 प्रकार सांगितलेले आहेत आणि त्यातला जो मधुमेह आहे तर त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये थोडं साखरेचं वर्णन आलेलं आहे, म्हणूनच आपण डायबिटीज आणि मधुमेह याचं कोरिलेशन करतो. तर हा जो मधुमेह आहे त्याच्यामध्ये वात, पित्त आणि कफ ह्या तीनही दोषांची दृष्टी झालेली, ह्या तीनही दोषांचा बॅलन्स बिघडलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणूनच कुठलीही एक सिंपल रेमेडी किंवा एक सिंगल ड्रग हे डायबिटीज कव्हर करू शकत नाही. हे एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. डायबिटीज हा बऱ्याच दिवसांच्या तुमच्या चुकीच्या लाईफस्टाईल मधून आलेला आहे. कदाचित तो 1-2 वर्ष किंवा 10 वर्षांच्या सुद्धा चुकीच्या लाईफस्टाईल मधून झालेला तुम्हाला असू शकतो. आणि म्हणूनच डायबिटीजला जर रिव्हर्स करायचं असेल तर तुम्हाला ही तुमची लाईफस्टाईल रिव्हर्स करावी लागेल. लाईफस्टाईल मध्ये तुमच्या कुठे चूक होतीये ते लक्षात घेऊन तिथे बदल केला तर तुमची डायबिटीज रिव्हर्स होऊ शकते आणि कुठलंही औषध न घेता, गोळी न चालू ठेवता तुम्ही तुमचं आयुष्य व्यवस्थित काढू शकता आणि हेल्दी प्रकारे जगू शकता. आरोग्यपूर्ण आयुष्य तुम्ही शेवटपर्यंत जगू शकता. तर ह्या कुठल्या गोष्टी आहेत? बऱ्याचदा यंगस्टर मध्ये आजकाल असं बघण्यात येते की ऑलमोस्ट 30-35 मधल्या मुलांना, विशेषतः जे IT मध्ये काम करतात तर त्यांच्यामध्ये डायबिटीजचं प्रमाण वाढताना खूप जास्त प्रमाणात दिसेल आणि ह्याला एकमेव कारण आहे सेडेंटरी लाईफस्टाईल आणि ऑफकोर्स डाएट. तर ज्यावेळी डायबिटीजमध्ये, मधुमेहामध्ये आपण डाएट हा विषय घेतो त्यावेळेला लगेच सगळेजण सांगतात की नाही, कार्बोहायड्रेट्स बंद करा, कार्बोहायड्रेट्स बंद करा. पण कार्बोहायड्रेट्स हा सुद्धा आपल्या उत्कृष्ट आयुष्यासाठी म्हणजे चांगल्या आरोग्यासाठी एक महत्वाचा घटक आहे. म्हणून सरळसोट सगळ्याच्या सगळं कार्बोहायड्रेट बंद नाही केलं पाहिजे, कारण त्यामधून सुद्धा आपल्याला आवश्यक ते विटॅमिन्स, मिनरल्स मिळत असतात. म्हणूनच जे रिफाइंड कार्बोहायड्रेट्स आहेत ते प्रकार म्हणजे बाजारात जे आपल्या अवेलेबल जे डायरेक्ट रेडीमेड पदार्थ मिळतात सगळे कार्बोहायड्रेट्सचे ते बंद करायचे आहेत आपल्याला. त्याऐवजी आपल्याला नॅचरल सोर्सवरती शिफ्ट व्हायचं आहे, जसे की भरपूर सारे फायबर्स आहेत, फ्रुट्स आहेत, व्हेजिटेबल्स या ताज्या सेंद्रिय पद्धतीने बनवलेल्या ह्या तुम्हाला खायच्या आहेत. होल ग्रेन्स
म्हणजेच मी सांगितलं की प्रोसेस्ड करून फूड जे बनवलेलं असतं ते अवॉइड करायचं आहे कार्बोहायड्रेट्सवालं. पण जे होल ग्रेन्स आहेत तर त्यापासून जे बनवलेले आयटम्स आहेत जे की आपल्या भारतीय अन्नपदार्थांमध्ये असतात तर ते तुम्ही डेफिनेटली खाल्ले पाहिजे. सो इथे थोडे स्विचेस केले पाहिजेत. आणखीही आहारातले बदल आहेत जे की डायबिटीजच्या लोकांनी केले पाहिजेत. त्यावरती एक डिटेल अख्खाच्या अख्खा व्हिडिओ आपण बनवूयात. पण ह्या व्हिडिओमध्ये आपण टोटल काही काही चेंजेस करावे लागतील तर त्याबद्दल बोलतो आहोत. सो डाएटचा एक पार्ट झाला. डाएट खूप रोल महत्वाचा आहे. त्यात आणखीही डाएटमध्ये पुन्हा फक्त काय खायचं ह्याऐवजी कशा प्रकारे खाल्लं पाहिजे ह्यालाही खूप महत्व आहे. आणि म्हणूनच ही जी आयुर्वेदिक लाईफस्टाईल आहे हे शिकणं गरजेचं आहे. सो दर मंगळवारी सकाळी मी फ्रीमध्ये एक आयुर्वेद लाईफस्टाईलवरती वेबिनार घेत असते. टोटली फ्री असतो. 90 मिनिटांचं हे सेशन असतं. तर तुम्हाला जर आयुर्वेदिक लाईफस्टाईल शिकायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये आयुर्वेदिक लाईफस्टाईल हा शब्द फक्त टाईप करा. तुम्हाला त्या वेबिनारची लिंक मिळेल. चला नेक्स्ट जो आपण फॅक्टर बघतो तो म्हणजे एक्सरसाइज. प्रमेह किंवा मधुमेह कुठल्याही प्रकारचा असेल तर त्याला एक्सरसाइज शिवाय पर्याय नाही. तुम्ही कितीही गोळ्या खा, कितीही दुसरे काही मेडिसिन्स ट्राय करा, वेगवेगळ्या पॅथीचे मेडिसिन्स ट्राय करा, परंतु जोपर्यंत तुम्ही एक्सरसाइज करत नाही तोपर्यंत तुमचा मधुमेह प्रमेह बरा होऊ शकत नाही. कारण जितकी शरीराची हालचाल कराल, जितकं मेटाबॉलिझम चांगल्या प्रकारे होईल तितक्या छान प्रकारे तुमची रक्तातली जी साखरेची पातळी आहे ती कमी येणार आहे. त्यामुळे एक्सरसाइजला पर्याय नाही. तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज करू शकता, जसं की चालणं आहे, धावणं आहे, योगासनांचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर हे सगळे तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये आणणं हे खूप खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला लॉंग टर्म जगायचं आहे आणि तेही हेल्दी जगायचं असेल, विदाऊट साईड इफेक्ट्स जगायचं असेल तर तुम्हाला आतापासून एक्सरसाइज तुमच्या रुटीनमध्ये आणणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही पैसे कितीही कमवलेत आणि जर तुमचं शरीर हेल्दी नसेल तर त्याला काहीही अर्थ राहणार नाही. त्यामुळे सगळ्यात जी हेल्थ इज वेल्थ म्हणतो आपण, त्यामुळे हेल्थमध्ये इन्व्हेस्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि ती इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्हाला रोजच्या रोज वेळ काढून एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर एक्सपोजर टू सन हे आता बऱ्याचदा होत नाही. बऱ्याचदा आपण घरातून जस्ट बाहेर पडतो, बाहेर आपली 4 व्हीलर उभा असते, आपण घरातून लगेच उतरल्या त्या 4 व्हीलरमध्ये जाऊन बसतो किंवा तेवढाही गॅप नसतो. आपण पार्किंगमध्ये येतो, जिथेही सनचा काही संबंध नसतो, पार्किंगमध्ये आपल्या गाडीत बसतो आणि बाहेर जातो. त्यामुळे ओव्हरऑल कुठेही आणि ऑफिसच्या गेटवरती आपण उतरतो आणि डायरेक्ट ऑफिसमध्ये जातो. त्यामुळे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठेही सन एक्सपोजर होत नाही. त्यामुळे आवर्जून सकाळचं जे कोवळं ऊन आहे त्यामध्ये एक्सपोजर घेणं खूप महत्वाचं आहे. कारण हे जे व्हिटॅमिन डी आहे ते सुद्धा आपल्या शुगरला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला खूप मदत करताना दिसतं. त्यामुळे आवर्जून अगेन वन मोर हेल्थ इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्हाला वेळ काढून किंवा तुम्ही उन्हातच एक्सरसाइज करा, दोन्ही तुमचा वेळही वाचेल आणि दोन्ही फायदे तुम्हाला मिळतील. त्यानंतरचा पुढचा महत्वाचा जो फॅक्टर आहे तो म्हणजे स्ट्रेस. आताच्या जगात वर्कलोड म्हणा किंवा होम आणि ऑफिस हे दोन्ही बॅलन्स करताना होणारा स्ट्रेस म्हणा किंवा इतरही बऱ्याच म्हणजे अपेक्षांचं ओझं जे आहे तेही वाढलेलं आहे, त्यामुळे तो येणारा स्ट्रेस म्हणा, असा वेगवेगळ्या पद्धतीचे स्ट्रेस आपल्या आताच्या लाईफस्टाईलमध्ये घुसलेले आहेत. आणि हे सगळे स्ट्रेस सुद्धा शुगर लेवल वाढवण्यासाठी खूप प्रमाणात कारणीभूत ठरतात. कारण मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे एकमेकांवरती अवलंबून असतं. त्यामुळे तुम्ही जितका स्ट्रेस कमी कराल त्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत, जसं की मेडिटेशन आहे, जर्नलिंग आहे किंवा तुम्ही मधून आउटडोर ट्रिप्स करू शकता, वर्कमधून ब्रेक घेऊ शकता, तुमच्या फॅमिली सोबत टाइम स्पेंड करू शकता. हे वेगवेगळ्या ज्या आयडियाज आहेत त्या वापरून तुम्ही तुमचा स्ट्रेस कमी करू शकता. पंचकर्मातील शिरोधारासारख्या काही क्रिया आहेत ज्या की स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी मदत करतात. तर ह्याही तुम्ही तुमच्या जर डेली रुटीनमध्ये आणल्यात तरी सुद्धा तुम्हाला डायबिटीज रिव्हर्स करण्यासाठी याचा फायदा होऊ शकणार आहे. त्यानंतर पुढचा जो महत्वाचा आहे तो म्हणजेच काही स्पायसेस आहेत, जसं की सिनामोमम आहे, आपली दालचिनी आहे, मेथी दाणे आहेत. तर ह्यांचा योग्य प्रकारे वापर आपल्या आहारामध्ये केला. हळद आहे सगळ्यात महत्वाची. हळद ही प्रमेहामध्ये खूप छान काम करताना दिसते. कारण प्रमेह किंवा मधुमेह ह्यामुळे शरीरात एक प्रकारचा ओलावा आलेला असतो, चिकटपणा झालेला असतो. ही जी साखर वाढलेली असते त्यामुळे एक प्रकारची दलदल शरीरामध्ये तयार झालेली असते आणि ही कमी करण्याचं काम ही हळद करत असते. त्यामुळे हळदीचाही जास्तीत जास्त वापर आपल्या आहारात केला तर ती सुद्धा आपल्याला डायबिटीज रिव्हर्सलसाठी मदत करताना दिसते. हे सगळं जे मी सांगितलं हे सगळं आचरणात आणून सुद्धा काही लोकांची जी शुगर लेवल आहे ती कमी होत नाही किंवा त्यांचे जे सिम्पटम्स दिसत आहेत डायबिटीजचे तर ते कमी होताना दिसत नाहीत. याचं एक कारण आहे ते म्हणजे त्यांच्या शरीरामधले जे दोष आहेत ते खूप जास्त प्रमाणात बिघडलेले आहेत. त्यांची लेवल इतकी जास्त आहे की ते फक्त ह्या रेमेडीजनी कमी होऊ शकत नाहीत.
मग अशा वेळेला अशा पेशंट्समध्ये आपण त्यांना पंचकर्म करायला सांगतो, डिटॉक्स करायला सांगतो. तर हे आयुर्वेदिक डिटॉक्स जे आहे, पंचकर्म आहे, तर ह्यामुळे हे दोष बऱ्यापैकी शरीरातून क्वांटिटीमध्ये बाहेर काढले जातात आणि त्यामुळे त्यानंतर ह्या ज्या आतापर्यंत सांगितल्या, जसं की डाएट आहे, एक्सरसाइज आहे, स्ट्रेस रिलिव्हिंग आहे, सन एक्सपोजर आहे, ह्या गोष्टी जर तुमच्या रेग्युलर रुटीनमध्ये आणल्या गेल्या तर त्याचा फायदा होताना दिसतो. झोप ही एक महत्वाची खूप फॅक्टर आहे. चुकीची झोप घेणं, नियम जे आहेत सांगितलेले आयुर्वेदाच्या लाईफस्टाईलमध्ये, की त्या नियमांच्या त्या नियमांना सोडून जी झोप घेतली जाते ती सुद्धा प्रमेहाला, डायबिटीजला कारणीभूत असते. त्यामुळे योग्य प्रकारे झोप कशी घ्यायची हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही माझं जे वेबिनार आहे ते नक्की जॉईन करा. तुम्हाला कमेंटमध्ये फक्त आयुर्वेदा लाईफस्टाईल एवढं टाईप करायचं आहे आणि तुम्हाला फ्री वेबिनारची ही लिंक भेटून जाईल. वेबिनारचा जो टाइम असणार आहे तो सकाळी 9:30 ते 11:30 पर्यंत, म्हणजे साधारण 1.5 तासाचा असणार आहे आणि पुढे अर्धा तास प्रश्नोत्तर, असं मिळून साधारण 2 तासाचं हे सेशन असणार आहे. त्यामुळे जर का तुम्हाला आयुर्वेदिक लाईफस्टाईल शिकायची असेल तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या आजूबाजूच्या सर्वांना ज्यांना डायबिटीज आहे किंवा ज्यांची सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, जे कॉर्पोरेटमध्ये काम करता आहेत, ज्यांना सतत बसून काम करायचं, ज्यांची स्ट्रेस लेवल जास्त आहे आणि त्यांना पुढे भविष्यात जाऊन डायबिटीज होऊ शकतो, अशा सगळ्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अजून काही तुम्हाला शंका असतील किंवा एखाद्या विशिष्ट टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद.